नमस्ते अभिजीत. आज हा, इंटरव्ह्यू नमस्कार मॅडम. आज इंटरव्ह्यू आहे ऑन द टॉपिक काय आहे एक हजबंड एक व्हॅल्यू एक हजबंड अँड वाईफ रिलेशनशिप मध्ये एक मॅस्क्युलिन रोल काय इम्पॉर्टन्स असतं त्याच्याबद्दल काय महत्व असतं काय डे टू डे लाईफ मध्ये पुरुषांना काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फेस करणारे लागतात त्याच्याबद्दल आज बोलू. आणि बर. थोडं विथ द फर्स्ट क्वेश्चन इटसेल्फ थोडं तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन आणि तुम्ही काय करता. ओके. माझं नाव अभिजित महामुनी. मी पुण्याला असतो, एक प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून काम करतो, टाटा मोटर्समध्ये. आणि बरेच सामाजिक कार्यामध्ये पण मी इन्व्हॉल्व आहे. टाटा अच्छा. मोटर्सच्या माध्यमातून किंवा अजून काही ज्या संस्था आहेत जसे. त्याच्यामध्ये मला एक आवड आहे. हम्म. जसं की अ, म्हणजे जनजागृती वगैरे, अवेअरनेस करणं, काही सोशल इश्यूज असतात, करंट इश्यू त्याच्याविषयी किंवा पॉलिटिक्स विषयी हम्म. थोडंसं जे काही आपल्याला आहे ते लोकांना थोडंसं अवेअर करायचं, जे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी असा कुठल्या पर्टिक्युलर एका प्रिन्सिपलला बाइंडिंग नाही, की मी एका याला फॉलो करतो किंवा एका याचा कट्टर आहे, असं काही नाहीये. आय फ्री एम थिंकिंग आहे तुमचं. फ्री थिंकिंगचा आहे. हम्म. आणि दुसरं म्हणजे आता जो विषय तुमचा आजचा आहे, की म्हणजे वुमन एम्पॉवर पेक्षा म्हणजे ॲज अ हजबंड किंवा ॲज अ मॅन. म्हणजे पुरुष म्हणून मेन. तुम्हाला काय डिफिकल्टीज किंवा तुम्हाला चॅलेंजेस काय आहेत. तर सर्वप्रथम मला सांगावं असं वाटतं, ऍक्च्युली हे सांगावं का माहित नाही, पण मी जाती धर्म या पलीकडे जाणारा, म्हणजे असं मानणारा एक व्यक्ती आहे. आणि माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आणि मी आता ऍक्च्युअली महाराष्ट्रीयन आहे, पण माझी पत्नी ही उत्तराखंड नैनितालची. अच्छा. आणि दॅट्स आमचं म्हणजे ब्युटिफुल. हा, असं आहे. लेट्स सी. ह्याच्याबद्दल आणि पुढे पण आम्ही बोलू. तर बरोबर. नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हे आहे. अ, हा. तुमचं जर्नी, तुमचं लाईफ पाथ ॲज प्लेइंग अ रोल ऑफ अ हजबंड किती वर्षाचं आहे? अ, ओके. आणि तुम्हाला काय पॉझिटिव्ह दिसला बिईंग इन द रोल ऑफ अ हजबंड, फादर, सन? आणि ओके. काय तुम्हाला डिफिकल्टीज वाटलं जे ॲज अ मॅन, ॲज अ हजबंड और इवन ओके. ॲज अ मॅस्क्युलिन जे तुम्हाला फेस करावं लागलं आणि कसं ते आम्ही रिझॉल्व करू शकतो सोसायटीमध्ये. बरोबर. बरोबर. ऍक्च्युली माझा जो फॅमिली बॅकग्राऊंड हा असं फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हता. पण संस्कार किंवा एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे बॉर्न अँड बॉटअप मी झालेलो आहे. म्हणजे चांगल्या फॅमिलीमधनं, कल्चर्ड फॅमिलीमधनं मी डेव्हलप झालो. आणि सडनली माझ्या लाईफमध्ये असं चॅलेंज आलं की मला कमी वयामध्ये मला रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीची घ्यावी लागली, म्हणजे अर्निंगसाठी. आणि जी. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ॲज अ पुरुष म्हणून आपल्यावर लवकर जबाबदारी येते, असं मला वाटतं कधी कधी. म्हणजे ती आहे, कर्तव्य आहे, त्याच्याबद्दल काही नाही. पण काही वेळेला आपल्या ज्या काही आपली ड्रीम्स असतात किंवा आपले काही गोल्स असतात, त्या गोल्सला कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज कधी कधी करावं लागतं. कारण आता समजा मला आता 3-4 भाऊ, म्हणजे एक भाऊ आहे, दोन हम्म. बहिणी, आई वडील, अशी एक मिडल क्लास फॅमिली. आणि वडील रिटायर्ड पर्सन होते म्हणजे. आणि त्याच्यामुळे फॅमिली बजेट हे करता करता माझ्याकडे तेवढं असं वाटायचं की माझ्याकडे म्हणजे कॅलिबर आहे, मला शिक्षणाची इच्छा होती. पण केवळ हम्म. फायनान्शियल कंडिशन किंवा अजून काही, मी असं काही म्हणत नाही की माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट नाही केला. पण हम्म. त्यावेळेला मला माझ्या गोष्टींना, काही ड्रीम्सला थोडंसं म्हणजे कात्री लावावी लागली. आणि मला लवकर अर्निंग या सेक्शनकडे वळावं लागलं. आणि मग हम्म. नंतर दोन बहिणींची, त्यांची लग्न करणं किंवा त्यांची जबाबदारी आहे, ही पण एक थोड्याशा कमी वयात मला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागली. ऍज अ, अच्छा. म्हणजे हा फॅमिली बॅकग्राऊंड झाला. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सडनली
एक माझा विश्वच चेंज झाला. आणि मला असं वाटलं की दुसऱ्या कुठल्या तरी घरातील एक स्त्री की तिला सुद्धा मला आता तिचं आयुष्य एक सुंदर करायचंय. तर ही पण एक ड्रीम्स होती, पण ह्यामध्ये कधी कधी असं वाटतं की मला खूपच रिस्पॉन्सिबिलिटी कमी वेळात घ्यायला लागली आणि स्वतःच्या काही हम्म. इच्छा अपेक्षांना मुरड घालावी लागली. आणि तो एक मी गेलं एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जर म्हणाल तर येस, चॅलेंजिंग आहे. प्रत्येक सिच्युएशन मधनं टफ मी काहीतरी शिकत गेलो आणि माझा जो कॉन्फिडन्स आहे हा दिवसेंदिवस वाढत गेला. पण मी म्हणायचो की नाही, आज नाही, द बेटर विल कम टुमॉरो असं म्हणून मी पुढे चालत होतो. आणि असं करत करत मी आज या इथपर्यंत, आता मी आताच शिक्षण कंटिन्यू करतोय. आता माझं एज 43 आहे आणि 2006 साली माझं लव्ह मॅरेज झालं. साधारण आता 17 इयर्स ऑलमोस्ट पार होत आले. हा हा हा. ब्युटिफुल. आणि हम्म. हे आता हे असं आम्ही एक पॉइंटवर आले की एक चेंजेस होत चाललंय आणि फक्त बरोबर. असं पण नाही होणार की फक्त सगळं पुरुषांनीच सांभाळायचं. तर इथे आम्ही सोसायटी लेवलमध्ये असे काय प्रोग्राम्स करू शकतो की पुरुषांना पण एक सेन्स ऑफ कम्फर्ट, एक सेन्स ऑफ रिलॅक्सेशन वाटेल. काय असे बरोबर. वेगळं आम्ही करू शकतात? बिकॉज तसं प्रोग्राम्स विमेन, चिल्ड्रन हे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहे. बट फक्त बरोबर. पुरुषांना हे एक सेन्स ऑफ रिलीफ मिळायचं की त्यांच्यावर एक भार आहे प्रत्येक वेळा. हम्म, 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 हे हम्म, हम्म. फिलिंग कमी करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करता? फॉर युअर सेल्फ अँड अदर मेन. येस, येस, येस. मला असं आता ऍक्च्युली माझी वाईफ मला म्हणजे खूप सपोर्ट करते. आता मी काय प्रेस करायचं म्हणून म्हणत नाही, पण शी इज बिलकुल हेल्पिंग करा. मी बिंदास करा. म्हणजे कसं असतं की तिने मला प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक माझ्या ज्या कार्यामध्ये आहे तिने मला सपोर्ट केलाय. मेंटली, सोशली, म्हणजे फायनान्शियली सुद्धा शी इज अर्निंग. शी इज डुईंग बिझनेस ऑफ ब्युटी पार्लर. ते मला हेल्प वाव. करते. आणि घरदार, मुलं सांभाळून, मला दोन मुलं, एक छोटी मुलगी, दुसरी ते, आणि आता मुलगा माझा 10वीत आहे. आत्ताच त्याचा पेपरला त्याला मी सोडून आलो. आणि शी इज हेल्पिंग, म्हणजे तिचं जे आहे ती डिवोशननी फुल काम करते. पण तरी सुद्धा असं मला असं वाटतं की म्हणजे ऍज अ पुरुष म्हणून की आजचं जग हे आहे, हे थोडंसं बिझी झालेलं आहे खूप. म्हणजे आपल्याकडे हम्म. वेळ कमी आहे आणि आपल्याकडे रोल्स जास्त आहेत. तर आपण जर रोल्स हम्म. शेअरिंग, छोटे छोटे रोल्स जर शेअर करता आले तर म्हणजे सगळ्यांनी, दोघांनी मिळून, असं नाही की फक्त म्हणजे ज्या काही आम्ही म्हणत नाही की वुमन कॅन डू एनिथिंग, पण ज्या फॉर एक्झाम्पल व्यावहारिक व्यवहारामध्ये सुद्धा मला वाटतं महिलांनी जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आज असं आहे की साधारण एटीएम मधनं जरी पैसे काढायचे असले तरी सुद्धा मला असं, काही अजून ज्या हाऊस वाईफ्स आहेत थोड्याशा इंट्रोवर्ट आहेत किंवा घाबरतात थोडंसं, की बाबा मी आता कसं ट्रान्झॅक्शन करू, किंवा ऑनलाईन हम्म. जर आता जे आहे समजा या गोष्टी मी कसं फेस करू. या गोष्टी थोड्याशा त्या फिअर असतात किंवा त्यांच्या मनामध्ये, किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही वर्क असतील तर ते जे काम ऍक्च्युअली पुरुषांकडे आपण हँडओव्हर केलंय अनेक वर्षापासून, ऍक्च्युली ते आता इझी झाले, पण तरी सुद्धा त्या थोड्याशा कॉम्पॅटिबल नाहीयेत. तर मला असं वाटतं की त्यांनी पुढे यायला हवं. आणि जबाबदारी म्हणजे काय फार मोठी नाहीये, पण तो छोटासा जरी हातभार लागला ना घराला, की छोटे छोटे रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मग ते एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की समजा आपल्या घरात आता सिलेंडर संपलेला आहे. हम्म. अचानक सिलेंडर संपतो आणि मग मग आपल्याला घरनं फोन येतो की आता बघा, तुम्ही तुम्ही वेळेवरती बुक नाही केलात आणि त्याच्यामुळे सिलेंडर संपला. की तुम्हाला म्हणजे हा हम्म. हा एक साधी कॉमन गोष्ट आहे की तुम्हाला करेक्ट, तर करेक्ट. कळलं नाही का, माहित नाही का, तुम्ही वेळेवर का नाही बुक करा. आता ऍक्च्युली सिलेंडर बुक करणं हे इट्स व्हेरी सिम्पल वर्क, किंवा एक फोन राईट. करणं, नंबर देणं. बट बिलकुल. ती करू शकली असती की बाबा नाही आलं, पण ते त्याच्यामुळे मग काय होतं की अरे हो, मी आता काय काय लक्षात ठेवू, मला एवढी काम आहेत, मी आता काय काय करू. मग ह्या गोष्टीमध्ये आहे ना, छोट्या छोट्या गोष्टीवरनं मग आपल्यामध्ये वाद किंवा थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं. आता आपण ते कव्हर करतो, पण ह्या जर गोष्टी थोडंसं जर महिला एक पाऊल पुढे आल्या आहेतच ते ऑलरेडी. मला वाटतं काही आता मॉडर्न जगामध्ये, किंवा आमचं आता समजा 20 वर्ष झाली, पण आत्ताची जी पिढी मला वाटतं पुढे आहे त्याच्यात. कदाचित आम्ही थोडेसे मागे असू. एक मला हे एक मी नोटीस केलंय की भारताच्या आमच्या
सगळंही आम्हाला भरपूर कामं असतात, हे असतात, पण एक कम्युनिकेशन, एक सेन्स ऑफ कम्युनिकेशन हे भरपूर अ, गरजेचं आहे की आम्ही दोघंही, पुरुष असू दे महिला असू दे, ते इम्प्रूव्ह करावं. की काही माहित बरोबर. नाही तर आरामात विचारा. इवन फॉर हम्म. विमेन, मेन येस, अँड येस, येस. विमेन ॲज वेल, काही माहित नाही तर विचारा. येस, काही येस. येत नाही तर ते एक सॉफ्ट मॅनर, एक सिम्पल जेंटल हम्म. वे मध्ये एक दुसऱ्यांना शिकवलं तर भरपूर होईल. ते मी येस. ते एक नोटीस केलं की कम्युनिकेशन आम्ही जे बोलतो ते एक हा, हा. वर्ड रागाने बोललं तर त्याचं व्हॅल्यू हम्म. नाहीये. पण बरोबर. तेच सेम शब्द आम्ही थोडं सॉफ्ट ह्याच्यामध्ये म्हणलं तर सॉफ्ट. आणि ऐकावं असं वाटतं. इट हॅज टू बी फ्रॉम बोथ साइड्स. येस, येस, बोथ साइड राईट. आहे त्याच्याबद्दल नाही. पण आता कसं असतं की संस्कृतमध्ये एक म्हणजे असं सुभाषित आहे की अतिपरिचयात अवज्ञा. म्हणजे म्हणजे काय की तुम्ही जास्त वेळ कधी कधी असले की तुम्ही एकमेकाचं रिस्पेक्ट करणं म्हणजे हे करू शकता. म्हणजे तेवढं हम्म. रिस्पेक्ट करत नाही. कारण तुमचं जास्त क्लोजनेस आलं तरी सुद्धा तुम्हाला काय होतं, प्रत्येकाचे चांगले गुण दिसण्यापेक्षा जास्त अवगुणच तुम्ही लक्ष देता. म्हणजे ते ऍक्च्युली काहीतरी एक चांगले हॅबिट गुण झाले हा की आम्ही हॅबिट आहे तर चांगल्या गोष्टी जास्त हायलाइट करत नाही, काही झालं नाही करत ते नाही. हा, बोलत म्हणजे असतात, सगळ्यांच्या मग ते बाबतीत हा, दोन्हीच कडेच की हे होतं. आपल्याला ऍक्च्युली आपण आहे ना बरेच वेळा चांगल्या गोष्टी आहे ना नकळत ते हाईड करून टाकतो. आणि तीच जर व्यक्ती आपल्यापासून जेव्हा दूर जाते ना, म्हणजे काही कारणास्तव, म्हणजे समजा मला टूरवर जावं लागलं किंवा कुठे हम्म. मी आउटसाईड फॅमिली असेल, मग तेव्हा त्या चांगल्या गोष्टी आठवतात. हम्म. म्हणजे जेव्हा फॅमिली पासून मी दोघांनाही, की मग तेव्हा कळतं अरे आपल्याला म्हणजे आपली मुलं पत्नी एवढी काळजी घेत होती किंवा तिला असं वाटायचं की हा आपल्याला म्हणजे सपोर्ट करत होता. त्यावेळेला कुठे लोनली, पण जेव्हा आपल्या समोर असतं तेव्हा आपण त्याला तेव्हा तेवढं व्हॅल्यू. हायलाइट, हो, तेव्हा ऍक्च्युली हायलाइट करायचं, आता एक तर आम्हाला मला एक असं वाटतं की बिहेवियरल ऍज चेंज अ करावा हे लागणार. करावं लागेल. येस, येस. आणि दुसरं म्हणजे एकमेकांकडे ह्युमन बिंग म्हणून सुद्धा एक बघितलं पाहिजे असं वाटतं. हम्म. असं नाहीये की बाबा एक पुरुष आणि स्त्री. मला असं वाटतं ऍज अ ह्युमन सुद्धा प्रत्येकाने एकमेकाला ट्रीट केलं पाहिजे. की येस, की ऍज अ ह्युमन सुद्धा त्याला काही रोल्स आहेत, तर ते हम्म. त्याला करू द्या. त्याला प्रत्येकाचा एक स्पेस झोन जो आहे ना, तो द्यावा असं मला वाटतं. म्हणजे दोघांनी एकमेकाला एक स्पेस द्यायला पाहिजे. आणि जेव्हा आवश्यक किंवा दोघांचं जेव्हा काय म्हणतात ते अ, विचार जुळत असतील तेव्हा तुम्ही शेअर करू शकता ती स्पेस असं. हो. आता हे थीम हे थीम फार असं सगळ्याकडे असं दिसायला येतं की कम्युनिकेशन आणि बिहेवियरल स्किल्स दोन्ही बिहेवियर. येस, येस. दोन्ही जेंडर्स गोष्टी. कडनं गरज आहे. येस, ओके. येस, येस. म्हणजे ऍज अ म्हणजे काय की एक रिस्पेक्ट तुम्ही एकमेकाला करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. हो. व्हॉट एव्हर मे बी, तुम्ही कुठले आता जसं घरातली हाऊस वाईफ आहे, आय थिंक शी इज करेक्ट. अ गुड मॅनेजर, शी इज ऑल्सो मॅनेजर, की त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तर मी खरंच रिस्पेक्ट करतो ऍज अ पर्सन. म्हणजे पुरुष म्हणून मी आहे ना, प्रत्येक ज्या आजच्या मॉडर्न स्त्री आहेत मी त्यांना म्हणजे मनापासून त्यांना हॅट्स ऑफ म्हणतो की त्या सगळ्या गोष्टीवर त्या त्यांची जबाबदारी पूर्ण करतात. त्याच्याबद्दल मी ओपनली अप्रिशिएट करतो सगळ्यांना, नुसतंच वाईफला असं नाही. थँक्यू. सगळ्यांनाच. हं. थँक्यू. ओके, सो नेक्स्ट, हे पुढचा प्रश्न हे आहे की असे काय कारण आहेत जे एक पॉइंटवर पुरुष आहे जे घरामध्ये त्यांना एक ड्रेन्ड आउट फिलिंग येतं, एक लेथार्जी आणि काहीच न करण्यासारखं असं सिच्युएशन होऊन जातं. असे काय सोसायटल इश्यूज आणि पर्सनल इश्यूज आहे जे आम्ही सॉल्व्ह करू शकतो पुरुषांसाठी? ओके, ओके. इट्स अ गुड क्वेश्चन. म्हणजे इट्स क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली. प्लीज शेअर इट. ऍक्च्युली टुडे इज द डे. ड्रेंड आउट मला वाटतं काय आहे म्हणजे आता असं एक फिलिंग येतं कधी कधी की येस आपण करतोय सगळं आपल्या बेटर फ्युचरसाठी करतोय. सोसायटीमध्ये आपले एक एक स्टेटस राहावं या गोष्टीसाठी आपण गोष्टी काही करत असतो. आणि सडनली असे काही चॅलेंजेस येतात की आपलं रुटीन डिस्टर्ब होतं. फॉर एक्झाम्पल आपल्या घरातलं काहीतरी एखादा व्यक्ती अचानक एक्सपायर झाला किंवा असं काहीतरी सिच्युएशन आली की कोणाकडे काही मेडिकल इश्यूज असतील, कोणाकडे काही फायनान्शियल इश्यूज असतील, काही मग मतभेद असतील, भांडणं असतील, असे सडनली काहीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात.
हम्म. आणि आपण आहे ना आपलं रुटीन डिस्टर्ब होतं. डिस्टर्ब झालं इन द सेन्स की आपल्याला ते फोकस आपला शिफ्ट होऊन जातो सडनली, जो हो. आपल्या ड्रीम्सवर गोलवर असतो. आणि मग त्यावेळेला हो. असं वाटतं की येस आपण आता ना ड्रेंड, म्हणजे ती जी फिलिंग म्हणता ना तुम्ही की आता मी थकलोय, की फॉर एक्झाम्पल प्रत्येकाला आहे ना अदर दॅन वाईफ एक फ्रेंड असतो किंवा कोणतरी एक वडीलधारी माणूस असतो की त्याच्याशी काही गोष्टी शेअर आपण करू शकतो. आणि जेव्हा ज्याच्याशी आपण शेअर करतोय तीच व्यक्ती त्याच व्यक्तीशी आपला काही कन्फ्लिक्ट झाला आणि आपल्याला कोणी सपोर्ट करायला नसेल, तर वाईफ तर आहेच त्याच्याबद्दल नाही, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला हम्म. पेरेंटल असतात. हो. किंवा फॉर एक्झाम्पल मी माझ्या फादरला मिस करतो ऑलवेज. हम्म. माझे हम्म. फादर 2021ला एक्सपायर झाले अच्छा. पॅन्डेमिकच्या काळामध्ये. आणि अच्छा. ही वॉज फिट अँड सॉरी. फाईन, पण ही वॉज लाईक माय फ्रेंड. म्हणजे फादर जरी होते तर त्यांच्याकडनं मी हे ऍक्च्युली वारसा चालू होते की हजबंड आणि फादरचा रोल कसा करायचा. की मी आय वॉज फ्री टू शेअर एनिथिंग. त्यांच्याशी मी कुठलीही गोष्ट आहे ना शेअर करू शकत होतो. आणि हम्म. असं नाही की मला त्यांच्याकडनं काही फायनान्शियल हेल्प पाहिजे किंवा असं नाही, पण त्यांचा जो एक सपोर्ट होता मोरल, की येस यू कॅन प्रोसीड फर्दर. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या लग्नाच्या वेळेला आम्ही आउट ऑफ द कास्ट, आउट ऑफ द रिजन जाऊन मी लग्न केलं नाही चाललं, पण माझ्या वडिलांनी मला ऍज अ फ्रेंड म्हणून सपोर्ट केला की येस यू कॅन प्रोसीड, तुला जर मान्य आहे तर आम्ही तुझ्या बरोबर आहे. पण आज जेव्हा मी असं बघतो की मला आता कोणी शेअर करायला कोण नाहीये अदर दॅन माय वाईफ, पण तिला सुद्धा तिचं एक वेगळं विश्व आहे. माझ्या फादरचा रोल तर ती काही करू शकत नाही, पण तो एक मला सपोर्ट हम्म. हवा होता, तो त्याच्यामुळे मला असं ड्रेंड आउट झाल्यासारखं होतं. तर त्यावेळेला असं मला वाटतं की थोडंसं वाईफनी किंवा महिलांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे की काय याच्या मागचं, की असं काय होतं की त्यांना काही करू नये असं वाटतं, कंटाळवाणा येतो आणि हेक्टिक शेड्यूल झालं की थोडंसं थोडंसं अंडरस्टँड करून एकमेकाला आहे ना तुम्ही तो एक कम्फर्ट झोन किंवा एक प्रकारचा फील दिला पाहिजे की येस वी आर, आय एम विथ यू. असा जो नुसता जरी मेंटल सपोर्ट जरी असला तर तो बरेच वेळा आहे ना असं वाटतं की एक कॅज्युअल अप्रोच घेतला जातो की हा माणूस हम्म. म्हणजे असं मुद्दामूनच करतोय किंवा असं काय होतंय, की असं हो. नसतं ते त्यावेळेला. एकमेकाला त्या स्त्रीच्या बाबतीत पण असतं की आपण म्हणतो की नाही नाही आज मला बाहेरच जायचं जेवायला, आज मला असं, हम्म. आपण म्हणतो की काय होतं असं काहीतरी होतं ना म्हणजे. तर हो. एकमेकांना त्यावेळेला समजून घेतलं पाहिजे की येस कुठेतरी म्हणजे गरज आहे त्या माणसाला सपोर्टची, आणि असं मला वाटतं. आणि एक कलेक्टिव्ह लेवल मध्ये, एक ग्रुप लेवलवर माझं टीम वर्क एक हा. सजेशन आहे की येस येस येस. अशा टाइम मध्ये एक मेन सपोर्ट ग्रुप पण आता असं सगळीकडे यायला पाहिजे ना, की फक्त बरोबर बरोबर. बोलायला एक लोक असू दे. इट कुड बी हम्म. मेन अँड विमेन. फक्त असं येस शेअर येस. करायला. ॲज शेअर सिम्पल ॲज करा. दॅट. येस हो. येस. आता खरं तुम्ही आता जो ऍक्च्युली हे बऱ्याच दिवसांनी माझ्या मनातलं शेअर होतं ऍक्च्युली की हा प्लॅटफॉर्म मिळाला मला ऍक्च्युली. आणि आय एम ग्लॅड. काही आता प्रत्येकाचे आहे ना आवडी असतातच, म्हणजे अदर दॅन तुम्ही एकमेकाला लाईक करताना त्याच्यापेक्षा मला असं वाटतं प्रत्येकाचे पण काही आवडी असतात. फॉर एक्झाम्पल आता माझ्या वाईफला, तिला म्हणजे इन्स्टा रील्स बनवणं वगैरे या गोष्टीमध्ये शी इज, कारण ती त्या फील्डमध्ये आहे, ब्युटी पार्लर ब्युटिशियनचं काम करते. पण मला असं थोडंसं म्हणजे ओपन व्हायला थोडंसं मी आवडत नाही वेळ मला, लागतो. किंवा मला ते हम्म. वेळ लागतो थोडासा. तर मग त्या गोष्टीमध्ये मी तिला सपोर्ट करतो. पण काही वेळेला असं होतं की मग अरे तू ओव्हरच झालं, किंवा मग हम्म. तुम्ही एवढे असे इंट्रोवर्ट कसे काय, तुम्हाला प्रेझेंटेबल म्हणजे असं स्वतःला राहता येत नाही, प्रेझेंट करता येत नाही वगैरे, हम्म. किंवा Again, आजच्या जगाप्रमाणे communication. Oh. कम्युनिकेशन Instead, she असेल. could, yeah, she could help you येस to येस. come up or something. तर ती स्वतःला प्रेझेंट चांगलं करते की माझ्यापेक्षा शी इज अ गुड प्रेझेंटर. स्वतःला ती चांगल्या पद्धतीनं म्हणजे पोर्ट्रे करू शकते. आणि मला असं थोडंसं मी इंट्रोवर्ट आहे, त्यामुळे मग असं वाटतं की समाजात वावरताना मग आमचं थोडंसं मिसमॅच वाटू शकतं. असं तर ते एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे. टेक्नॉलॉजी केलं तर काम बरं करू शकते, पण नाही येस तर येस फार येस. त्रास देतो. हो बरोबर. म्हणजे आता फॉर रिलेशनशिप्स मध्ये. एक्झाम्पल आहे ना, हा ते तर आता आजच्या काळात हे झालेलं आहे की मग तुम्ही मग बघितलंच नाही किंवा मग तुम्ही लाईकच केलं नाही, आता हे जे असतं हा. ना, हे तर आहेच. किंवा हम्म. मग आपण कसं असतं की हे तुम्हाला मी केलेलं आवडलं की नाही. तर आता अशा वेळेला क्वेश्चन असतो म्हणजे आवडलं तरी येस प्रॉब्लेम आहे, नाही आवडलं तरी प्रॉब्लेम.
तर ते एक समजून पाहिजे, ऍज अ थर्ड पर्सन म्हणून तिने आपल्याला एक ट्रीट केलं पाहिजे. एक आपला हम्म. फॅन फॉलोइंग असेल किंवा कोणी असेल, तर हम्म. एक हम्म. कधी कधी आपल्याला क्रिटिसिझम पण फेस करावं लागतं, तर ते सहन करता आलं पाहिजे असं मला वाटतं. ओके. ते आम्ही पण महिला कुठे ना कुठे आम्ही पण ते आता चेंजेस ऍक्च्युली करायला पाहिजे करायला ऑन अ पाहिजे मास ऍक्च्युली. स्केल. हम्म. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ऑलमोस्ट तुम्ही ह्याच्याबद्दल सांगितलंय, पण एक एक्सटेन्शन आहे ते क्वेश्चन बद्दल. हम्म. Most men feel unseen and unheard, and their need for respect uh, uh, is always there. तर हे सगळं हार्डवर्क, डे टू डे एफर्ट्स केला तरी एक सेन्स ऑफ रिस्पेक्ट फील होत नाहीये. तर ते कसं, how first, like how their wife can help men to feel valued and appreciated. असं काय हम्म. ऍक्टिव्हिटीज करू शकतो की घरच्या घरामध्ये, और इवन जस्ट टू ऍड चिल्ड्रन अँड वाईफ, हाऊ दे हम्म. कॅन फील, द मॅन इन द फॅमिली फील गुड अबाउट हिमसेल्फ. असे काय छोटे मोठे ऍक्टिव्हिटीज करू शकतो? हम्म. अहो, जसं मी मगाशी मला असं वाटतं की मगाशी मी जे म्हणालो की एकमेकाला सर्वात महत्वाचे म्हणजे की टू गेन रिस्पेक्ट इज फर्स्टली टू गिव्ह इट. म्हणजे फादर म्हणून असेल किंवा गिव्ह अँड हजबंड टेक. म्हणून असेल, येस येस, गिव्ह अँड टेक असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ॲज अ फादर किंवा फादरचा रोल करत असता, किंवा फादर मदर तुम्ही मुलांसमोर येत असता, तर त्यावेळेला तरी तुम्ही ऍटलिस्ट, ठीक आहे तुमचे काही कन्फ्लिक्ट असू शकते, पण इन फ्रंट ऑफ किड्स तुम्ही एकमेकाला त्यावेळेला जरी तुम्हाला कंट्रोल, जसं म्हणतात ना की त्यावेळेला तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. लेट इट बी, तुमचे काही इश्यूज झाले असतील, पण इन हम्म. फ्रंट ऑफ किड्स तुम्ही ती गोष्ट आहे ना, म्हणजे स्वतःला कुठेतरी एक पॉज द्यायचा पाहिजे की येस, आत्ता नाही बोलायला पाहिजे. जेव्हा आपण हम्म. जेव्हा आपण प्रायव्हसी मध्ये असू तर वी कॅन डिस्कस, आणि प्रत्येक गोष्ट आपण सॉल्व्ह करू शकतो, हा कॉन्फिडन्स पाहिजे. मला असं वाटतं की बरेच वेळा असं वाटतं की नाही, हा इश्यू सॉल्व्हच होणार नाही, आणि त्याच्यामुळे आपण एकमेकाशी एक अबोला धरतो की हम्म. नाही हो. बोलायचंच नाही, म्हणजे फेस रिडिंग करणं किंवा असं जे होतं ना. आणि मग तो रिस्पेक्ट म्हणजे असतो ऍक्च्युली, म्हणजे आपण कुठेतरी एकमेकांशी कनेक्ट असतो म्हणून तर आपण ह्या गोष्टी करत असतो. पण आपण आहे ना म्हणजे ते पण प्रत्येक वेळा ऍक्च्युली. ते, हा म्हणजे एकमेकावर घालण्यापेक्षा ते कसं आम्ही हा. येस येस. कमी हे तर करू जसं तुम्ही शकतो. म्हणालात ना, हा पुन्हा बिहेव्हिअरल पुन्हा ऍस्पेक्टच येतो की समजा आता मी कामावरून आलोय किंवा ती आली आहे, तर तुम्ही लगेचच कुठले असे प्रॉब्लेम्स हायलाईट नाही केले पाहिजेत, किंवा एक थोडंसं तुम्ही फ्रेंडली झालं पाहिजे, हम्म. किंवा त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. जसं आता पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की पाणी आलं, पाणी विचारणं किंवा काय, एक तुम्हाला कळतं की व्हायब्रेशन्स येतात हम्म. की आलेली व्यक्ती कोणी असेल, स्त्री ती जरी आली किंवा मी जरी आलो, तर एकमेकाला ते वाईब्स ओळखून तुम्ही त्या पद्धतीनं रिॲक्ट, की जे बिहेवियरलच आहे थोडासा ऍक्च्युली, त्या गोष्टी जर इम्प्रूव्ह होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअरिंग ऑफ वर्क. मला असं वाटत नाही हम्म. की पुरुषांनी सुद्धा कुठली गोष्ट न करावी घरातली. बरेच वेळा आम्ही लेथार्जिक असतो, टू बी फ्रँक, की आम्हाला असं वाटतं की मी का करावं. पण नाही, हम्म. तिला असं पण अपेक्षा असते की बाबा मीच काय एकटी करू, म्हणजे असं तुम्ही सुद्धा करायला पाहिजे असं. हो. तर हो. मग मला वर्क काही शेअरिंग तर आता गरजेचं आहे. आतापासून तरी गरजेचं आहे. सिन्स 2020, 2021 तरी आम्ही येस भरपूर येस येस बघितलं की बोथ हॅव टू येस शेअर द वर्क. किड्स येस. ऑल्सो. आता ते परवा परवा सोनाली कुलकर्णींचं तुम्ही ऐकलंय की माहित नाही, त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं की हा. की तुम्ही त्यांना कमी वयात म्हणजे पुरुषांना रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही महिलांनी सुद्धा एक सांगितलं पाहिजे की आपल्याला ते एखादी वस्तू घ्यायची आहे. तर करू, आता ती जर अर्निंग असेल तर शी कॅन कॉन्फिडेंटली से येस, आपण दोघं मिळून घेऊया. म्हणजे असं एक्झॅक्टली. नाही की तिच्याकडनं पैसे घेतले की असं काही नाही, पण तो एक जो आहे ना की तिला सुद्धा त्याच्यामध्ये अभिमान वाटेल असं की बस मी सुद्धा काहीतरी हातभार लावतो. तर EMI असतील किंवा व्हॉट एव्हर, जर तिचं जसं ते स्टेटमेंट आलं, तर कमी वयामध्ये आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आल्या तर माणूस थोडासा सरप्राईज होतोच. कोणी जरी असेल, म्हणजे ऍज अ ह्युमन बिंग. तर मला असं वाटतं की शेअरिंग अँड केअरिंग हे इम्पॉर्टंट आहे. वा. सो ब्युटिफुल. हम्म. आणि ओके. सो
नेक्स्ट क्वेश्चन. येस. एक मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल आणि कमी मटेरियल फोकस ठेवलं तर ते कसं फॅमिलीमध्ये टेन्शन स्ट्रेस रेड्यूस करू शकतो, फोकसिंग मोर ऑन इमोशनल वेलबिंग दॅन मटेरियल लाईफ. मराठीमध्ये आता मला याला काय म्हणतात मला आता कळत नाही. म्हणजे मला म्हणजे असं वाटतं जास्त की आमचं हावभाव आम्ही फोकस दिलं आणि एक हम्म, मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल असलं की जे प्रत्येक वेळा आम्ही सामानवर खर्च करायचं गरज नाही, हे कसं बरोबर बरोबर. फॅमिलीमध्ये बघायचं. बरोबर म्हणजे फिजिकल थिंग्स असं तुम्ही सांगायचं मटेरियलिस्टिक मध्ये. तर आहे म्हणजे दोन्हींचा बॅलन्स इज इम्पॉर्टंट मला असं वाटतं. कारण प्रत्येक वेळेला शक्य होत नाही की आता काही फॉर एक्झाम्पल की माझ्या पण काही अपेक्षा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देऊ शकतो की मला असं वाटतं की बाबा मला आता मोठी कार पाहिजे किंवा माझ्या घरीमध्ये आहे एक कार पण मला आता बिगर कार पाहिजे. तिच्या पण काही असतात इच्छा. पर आत्ता फायनान्शियली आपण काही गोष्टी मला असं वाटतं की तिला काहीतरी आपण एक गिफ्ट करावं सरप्राईज द्यावं किंवा असं असं कधी कधी होतं. पण ते बजेट होत नाही किंवा काय होत नाही. आणि आत्ताच्या त्या पॅन्डेमिकमुळे तर बरेच जणांचे फायनान्शियल क्रायसिस चालूच आहेत. तर हम्म. अशा वेळेला मला असं वाटतं की तुम्ही मागचा काळ आठवला पाहिजे. म्हणजे जो आपला चांगला काळ होता, ज्या काळामध्ये आपण एकमेकाला सपोर्ट करतो, कालांतरानं असं वाटतं आपण त्या गोष्टी थोड्याशा विसरतो. मेमरीला थोडंसं त्यावेळेला रिकॉल केलं पाहिजे की येस, फ्युचर आपलं चांगलं होईलच. पण जो काळ आपण कठीण काळ घालवलेला तो त्यावेळेला जर आठवला ना, तर मला असं वाटतं मटेरियल गोष्टी तिथं सगळ्या म्हणजे नष्ट होतात आणि तुमचं इमोशनल करंट तुम्ही इमोशनली पहिले कनेक्ट होता असं मला वाटतं. म्हणजे मटेरियल गोष्टीपेक्षा मटेरियल हम्म. वस्तुनिष्ठ गोष्टीपेक्षा तुम्ही पहिल्यांदा एक प्रकारे तुमचं इमोशनल कनेक्ट झालेला होतं आणि जसं जसं तुमचं रिलेशन डेव्हलप होत जातं आणि मग हळूहळू आपण इमोशनल कनेक्ट आपलं थोडंसं कमी कनेक्ट होत जातो किंवा हाईड होतो. त्यावेळेची ती गोष्ट आपण स्वतःला सतत रिमाइंड केलं मला असं वाटतं इतिहासातनं किंवा भूतकाळातनं काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी जर आठवल्या मेमराईज केल्या तर हो. एकमेकाला एक समजतं की येस नाही आपल्याला आता या माणसाला ऍक्च्युली कशाची गरज आहे. त्याला वस्तूची गरज आहे की त्या इमोशनल त्याची हेल्थ किंवा इमोशनल बॅलन्स मेंटेन करायची गरज आहे. तर ते मला असं वाटतं आपण ठरवलं पाहिजे की जाणलं पाहिजे. म्हणजे बिलकुल. होतात गोष्टी वस्तू येतील जातील ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते पेरिशेबल थिंग्स आहेत सगळ्या. पण मला असं वाटतं हे जे रिलेशन आहे हे म्हणजे कंटिन्युअस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ते रिलेशनला पेरिश होऊन देऊ नका असं मला वाटतं. बिलकुल. हम्म. तुमचं मेसेज जितकेही पुरुषां आता बघणार मराठीमध्ये आहे, तर तुम्ही हा पण शेअर करा. हो त्यांना येस पण ते एक डेफिनेटली. सपोर्ट असू दे. हे ओके आमचं इंटरव्ह्यू आणि आजचा लास्ट प्रश्न, आमच्याकडे 4 मिनिट राहिले. तर ओके ओके. युअर स्मॉल लास्ट युअर मेसेज ऑफ कन्सर्न अँड केअर फॉर ऑल द फादर्स ऑन अर्थ. दॅट्स अ गुड क्वेश्चन. मला असं वाटतं की फादर इज नॉट जस्ट म्हणजे असं नाहीये की फक्त फादर म्हणजे कर्ता पुरुष असं एक जनरली ट्रेंड आहे समाजामध्ये की येस आता मुलगी असेल मुलगा असेल पत्नी असेल आई वडील आणि ह्याला ऍट अ टाइम सगळ्यांची एक सगळ्यांचा तो दुवा असतो असं मला वाटतं. म्हणजे एक सगळ्यांचा कॉमन जसं एक प्लॅटफॉर्म आहे ना तसं फादर आहे ना एक कॉमन प्लॅटफॉर्म झालाय. म्हणजे पत्नीला शेअर करायचंय मुलांना शेअर करायचंय आई वडिलांना पण तो आधार वाटत असतो. पण त्याला कोणी आधार नसतो असं मला वाटतं कधी कधी की फादर्स हे एक केअर करण्याची गोष्ट आहे. की आजकाल मी स्वतः फील करतो की माझे वडील नाही तर मला असं वाटतं की ते सतत माझ्या बरोबर आहे. आज सुद्धा मोबाईलमध्ये मी डायल करतो पप्पा म्हणून आणि समोरनं रिप्लाय येत नाही तर आय फील व्हेरी बॅड की नाही येत त्या सडनली जेव्हा त्यांचं आपल्याला म्हणजे कळतं की इज नॉट नो मोर म्हणजे आता तर त्यावेळेला आपल्याला कळतं की फादरली आपल्याला म्हणजे मुलांना असं वाटतं की माझ्या वडिलांनी काय केलं काय नाही केलं किंवा माझ्या पत्नीला वाटतं की ह्यांनी काहीतरी चांगलं करू शकले असते.
ठीक आहे, म्हणजे एक्सपेक्टेशन असणं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण मला असं वाटतं की फादर या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहे ना, ती लपवून ठेवतात स्वतः. त्यांनी पण ओपनली सांगायला पाहिजे फॅमिलीशी. म्हणजे मुलांच्या इच्छेसाठी ते स्वतःच्या इच्छा म्हणजे मारतात, किंवा ते होऊ नये. आजकाल, हा असंही होऊ नये. त्यांनी सुद्धा ओपन व्हावं आणि मुलांनी सुद्धा एक वडिलांचं पण step हो. पुढे जाऊन, एक्झॅक्टली. किंवा पत्नीने जाऊन, की नाही नाही, आपण आपण नॉट अ फादर, आपण एक फॅमिली आहोत, आणि आपलं एक टीम वर्क आहे. तर हा जरी लीडर असला टीमचा, तरी आपल्याला हे जे कार्य आहे सगळ्यांनी मिळून करायचं, एक असं मला असं बॅलन्स वाटतं. यावं गरज आहे. दॅट इज थँक्यू. व्हॉट आय वॉन्ट टू से. थँक्यू सो मच. हे जे कोणालाही हे मेसेज पोहोचणार, नाव तुम्ही ओपन अप झाला, तुम्ही येस. इन्स्पिरेशन असणार किती सारे पुरुषांना ओपन अप व्हायला, सांगायला की हे माझी इच्छा आहे, हे असं करूया. बरोबर. सो